नमस्कार मंडळी, मी काल जराही साखर किंवा गूळ न वापरता तांदळाची खीर बनवली होती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी वेट लॉस जर्नी चालू केलेली आहे. सर्वात पहिल्यांदा रात्रभर भिजवलेला तांदूळ घेतला आणि तो अशा प्रकारे बारीक करून घेतला. नंतर दूध उकळवायला ठेवले आहे. मी तुपाचाही वापर अजिबात केलेला नाही. दुधाला उकळी आली की यामध्ये आपण जो बारीक केलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये काळे मनुके आणि काजू घालायचे आहे. आता हे परत एकदा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आणि रात्रभर भिजवून घेतलेले बदाम त्याची साल काढली आणि ते घेतलेले आहे. भिजवलेले बदाम घातल्यामुळे खीर घट्टसर होते. नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही पाण्याऐवजी दूध घातलं कमी करा. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि खीरमध्ये घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, खीर आता घट्टसर झालेली आहे. सर्वात शेवटी वेलची पावडर घालायची आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त खीर शिजवू नका, कारण थंड झाल्यावरती घट्टसरपणा येतो. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे, माझ्या घरी फक्त माझा नवरा, मी आणि विहान तिघेच राहत असतो. मी आणि विजयने तर साखर खाणे पूर्णपणे बंद केले आणि आम्ही विहानला खूप कमी साखर देण्याचा